हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मधील भूगोलातील 7वा स्वाध्याय, तो म्हणजे मृदा. चला तर मग बघूया आपला 7वा स्वाध्याय अभ्यास. आपला प्रश्न पहिला आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. आपला घटक दिलेले आहे आणि मृदा निर्मितीत त्यांची भूमिका काय आहे ते विचारलेलं आहे. तर मूळ खडकाची काय आहे इथे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. प्रादेशिक हवामान त्याचे पण तुम्हाला उत्तर दिले आहे. म्हणजे सेंद्रिय खत आणि सूक्ष्म जीवाणू यांची भूमिका काय काय असते ते तुम्हाला लिहायचे आहे. तर त्याचे उत्तर तुम्हाला इथे दिले आहे. येथे बघून आपण लिहू शकतात. तर मग आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 2 काय आहे, कशामुळे असे घडते ते सांगायचे आपल्याला. त्यामधील एक आहे, सायरच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. तर त्याचे उत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे. हे उत्तर आपण बघून लिहू शकतात. आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. कारण त्याचे उत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे. आपण येथून लिहू शकतात. पण त्या अगोदर आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 3 आहे, विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. तर त्याचे उत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे. आपण येथून लिहू शकतात. आपण पुढील प्रश्न बघूयात. 4, मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. तर त्याचे पण उत्तर आपल्याला दिले आहे. जसे की शेतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढत जाते. पुढील प्रश्न बघूया आपण. 5 नंबरचा प्रश्न आहे, कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान जास्त असतो. कारण इथे तुम्हाला त्याचं उत्तर दिलेले आहे. आपण येथून बघून लिहू शकतात. आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6 आहे, मृदेची धूप होते. कारण त्याला 4 कारण आहे, जे की तुम्हाला इथे दिलेले आहे. जसे पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. 2, वेगवान वाऱ्यामुळेही मृदेचा थर वाहून जातो. आणि 3, जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. त्यामुळे मृदेची धूप होत असते. पुढील प्रश्न बघूयात आपण. 7, मृदेची अवनती होते. कारण हे 3 तुम्हाला कारण दिले आहे. येथे बघून आपण लिहू शकतात. जसे की पहिलं आहे, शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. ठीक आहे. बाकीचे 2 मुद्दे आपण येथून लिहू शकतात. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3, माहिती लिहा. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माहिती लिहायची आहे. त्यामधील आहे म्हणजे 1 आहे, मृदा संधारणाचे उपाय. तर तुम्हाला इथे मृदा संधारणाचे उपाय दिले आहे. जसे की 1, वृक्ष लागवड आणि समतल चर. हे 2 तुम्हाला दिले आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. आपल्याला 2 दिलेले होते आणि हा 3रा, पाणलोट क्षेत्राचा विकास केल्यामुळे सुद्धा आणि जलयुक्त शिवार योजना हे त्याचे 4 उपाय आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. सेंद्रिय पदार्थ याच्याविषयी माहिती लिहायची आहे. तर सेंद्रिय पदार्थ कोणकोणते आहे त्याबद्दल माहिती आपल्या इथे दिली आहे. जसे की 1 आहे, शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खते सेंद्रिय खते होतात. ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ, सहस्त्रपाद, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी प्राण्यांचे प्रमाण जास्त असते. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न 3 आहे, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचे ठिकाण कोणते आहे. तर याची माहिती मिळण्याचे 3 ठिकाण आहे. म्हणजे जिल्हा मृदा परीक्षण जाऊन आपण
आपल्या शेतीविषयी किंवा मृदेविषयी माहिती घेऊ शकतो. आपण पुढील प्रश्न बघूयात. 4 आहे वनस्पती जीवनातील मृदेचे महत्व. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर त्याचे उत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे. आपण हे उत्तर लिहू शकता. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 4 मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. तर हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे. जिथे ह्या शब्दाने लिहिले आहे किंवा ह्या मार्करने लिहिले आहे हे तुमचे आन्सर्स आहे. ठीक आहे, हे तुम्हाला इथे दिलेले आहे. तर आपण पुढील प्रश्न बघूया. हा पाठीमागेलच तक्ता आहे. तर इथे तुम्हाला ज्या वेगळ्या मार्काने लिहिले आहेत ते तुमचे उत्तर आहेत. इथून आपण बघून लिहू शकतात. ठीक आहे, जसे की क्रिया, परिणाम आणि सुपीकता वाढते किंवा कमी होते, तर हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.